कोंडिग्रे तालुका शिरोळ येथील बनावट दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं शनिवारी भांडाफोड केला। कोंडिग्रे येथील शेतात शेडवर छापा टाकून पथकानं सुमारे 2,25,000 रुपये किमतीच्या बनावट दारूनं भरलेल्या 375 बाटल्या व 3 मोटारी असा एकूण 16,95,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी मुख्य संशयित दत्तात्रय भीमराव बंडगर व 49 राहणार हनुमान मंदिराजवळ संजयनगर सांगली, अवधूत राजेंद्र पिसे 30 महादेव मंदिराजवळ पिसे गल्ली दानोळी तालुका शिरोळ, संतोष कुमार कांबळे वय 30 कोंडिग्रे तालुका शिरोळ या तिघांना बेड्या ठोकल्या। दरम्यान दत्तात्रय बंडगर हा सराईत गुन्हेगार आहे, त्याला यापूर्वी दारू तस्करी प्रकरणी अटक झाली होती। राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाचे अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने कारवाई केली। बनावट दारू गोव्याची बाटल्या विविध ब्रँडच्या। संशयित दत्तात्रय बंडगर, अवधूत पिसे, संतोष कांबळे गोव्यातील म्हापसा येथून गोवा बनावटीची दारू कोंडिग्रेत आणून महाराष्ट्रातील विविध ब्रँडच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून सर्रासपणे विक्री करत होते। सुमारे 1.5 वर्षापासून गोरखधंदा सुरू होता। राज्य उत्पादन शुल्क विभागाला याची माहिती मिळताच भरारी पथकानं कोंडिग्रे तालुका शिरोळ येथील शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकून बनावट दारू कारखान्याचा पर्दाफाश केला। संशयिताकडून विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या सीलबंद बाटल्या, बनावट बूच लावलेल्या बाटल्या, भेसळ दारूने भरलेल्या 375 बाटल्या असा 2,25,000 रुपये किमतीचा दारूसाठा, 3 मोटारी असा एकूण 16,95,550 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचं अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपाधीक्षक शिंदे यांनी सांगितलं।